श्री स्वामी समर्थ. पितृपक्ष पंधरवडा हा 7 सप्टेंबरला सुरू होणार आहे, 21 सप्टेंबरला संपणार आहे. 7 सप्टेंबरपासून आपल्याला कोणत्याही दिवशी एका झाडाला स्पर्श करायचा आहे. ज्या दिवशी आपल्याला वेळ मिळेल, ज्या दिवशी आपल्याला शक्य आहे, तर त्या दिवशी आपण या झाडाला स्पर्श करू शकतो. किंवा ज्या दिवशी आपल्या पितरांची तिथी आहे, तर त्या दिवशी आपण या झाडाला स्पर्श करू शकतो. पितृपंधरवड्यातील शनिवारी जरी आपण या झाडाला स्पर्श केला तरीसुद्धा चालेल, ज्यामुळे आपल्या घराची, मुलांची प्रगती होईल आणि पितृदोष नष्ट होईल. ज्याप्रमाणे आपण आपल्या कुळाच्या रक्षणासाठी कुलदेवीची सेवा करतो, त्याचप्रमाणे पितृपक्षात पितरांची सेवा केली जाते. पितरांची आपण जर सेवा केली तर त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आपले पितर म्हणजे आपले मृत पावलेले पूर्वज हे आपल्यावरती जर नाराज असतील तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येत असतात आणि पितृदोष निर्माण होत असतो, ज्यामुळे मुलांची लग्ने होत नाहीत, वंश वाढत नाही. प्रत्येक सांसारिक व्यक्तीसाठी पितरांची सेवा ही खूप महत्त्वाची असते. पितृपक्षात आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करून पितर जेवायला घातले जातात, त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते. पितृपक्षाच्या काळात श्राद्ध, तर्पण, पिंडदान तर या गोष्टी पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी केल्या जातात. ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक वर्षी पितृपक्ष हा भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला सुरू होतो आणि अमावस्येला संपतो, जी अमावस्या आपण सर्वपित्री अमावस्या म्हणून ओळखत असतो. पितृपक्षाच्या काळामध्ये सर्व पूर्वज हे पृथ्वीवरती राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध, नैवेद्य किंवा पिंडदान करतील, तर अशी त्यांची अपेक्षा असते. यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जात असतात. तर आपल्याला आपल्या पितरांची सेवासुद्धा या पितृपक्षामध्ये करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एका झाडाला स्पर्शसुद्धा करायचा आहे. आपल्या पितरांची तिथी आपल्याला माहीत असेल तर आपण त्या दिवशी या झाडाला सायंकाळी स्पर्श करू शकतो. या झाडाची सर्वप्रथम पूजा करायची आहे आणि जरी आपल्याला पितरांची तिथी माहीत नसेल तरीसुद्धा कोणत्याही दिवशी आपण या झाडाला स्पर्श करू शकतो. पितरांची तिथी जर माहीत नसेल तर आपल्याला जे काही पितृतर्पण करायचं आहे किंवा श्राद्ध करायचं आहे तर ते आपण सर्वपित्री अमावस्येला करू शकतो. आता कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे, त्याचप्रमाणे फक्त स्पर्श करायचा नाही तर या झाडाची आपल्याला कशा प्रकारे पूजा करायची आहे तर हे आपण पाहणार आहोत. आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे, गरिबी संपावी, त्याचप्रमाणे आपला पितृदोष नष्ट व्हावा आणि आपले जे पितर आहेत तर ते आपल्यावरती प्रसन्न व्हावेत, यासाठी आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे. या झाडाला स्पर्श केला आणि या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याला पितरांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात. हे झाड म्हणजे पिंपळाचे झाड. पिंपळाचे झाड हे विष्णूचे एक रूप आहे आणि ज्या ठिकाणी विष्णू असतात तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी सुद्धा असते. यामुळे आपल्या पितरांच्या आशीर्वादासोबतच आपल्याला श्री विष्णू व माता लक्ष्मीचे सुद्धा आशीर्वाद प्राप्त होणार आहेत. आणि जर शनिवारी आपण हा उपाय केला तर आपला पितृदोष तर नष्ट होईलच, त्यासोबत आपला शनिदोष जो आहे तर तो सुद्धा नष्ट होईल. त्यामुळे आपल्याला जर 7:30 असेल तर आवर्जून आपल्याला शनिवारी हा उपाय करायचा आहे. किंवा आपल्याला जर शनिवारी हा उपाय करणे शक्य नसेल तर पितृपक्ष संपेपर्यंत आपण कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकतो. सायंकाळच्या प्रदोषकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे. 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे. उपाय करताना चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाहीत. पिंपळाच्या झाडाची आपल्याला सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे. यासाठी आपल्याला एक चौमुखी कणकेचा दिवा अगोदरच तयार करायचा आहे. जर आपल्याला कणकेचा दिवा तयार करणे शक्य नसेल तर आपण निरंजन पंथी घेऊ शकतो. मातीचा दिवा असेल तर तो घेतला तरीसुद्धा अतिशय उत्तम. आणि यामध्ये मात्र आपल्याला तिळाचेच तेल घालायचे आहे किंवा मोहरीचे तेल घालायचे आहे. आता जर आपल्याकडे तिळाचे किंवा मोहरीचे तेलच नसेल तर मात्र आपण रेग्युलरचे तेल घालू शकतो, जे आपण देवघरामध्ये वापरतो. आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे मोहरीचे दाणे टाकायचे आहेत किंवा थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. आणि असा चौमुखी दिवा आपल्याला सर्वप्रथम पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करून घ्यायचा आहे. या दिव्याला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून दिव्याची पूजा करायची आहे आणि अग्नीच्या साक्षीने आपल्याला या पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे. 1 तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी साखर घालायची आहे आणि हे जल जे आहे तर ते पिंपळाच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडाला आपल्याला हळदी, कुंकू अर्पण करायचं आहे आणि आवर्जून आपल्याला पिंपळाच्या झाडाला काळे तीळ तर हे अर्पण करायचे आहेत. चिमूटभर का होईना काळे तीळ अर्पण करायचे आहेत. यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला फुले अर्पण करायची आहेत. तसेच नैवेद्य म्हणून सुद्धा आपल्याला गोडाची मिठाई वगैरे पिंपळाच्या झाडाजवळ ठेवायची आहे. अगरबत्ती लावायची आहे, धूप लावायचं आहे. आणि यानंतर आपल्याला आवर्जून या पिंपळाच्या झाडाला गोलाकार प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि या प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः तर हा मंत्र म्हणायचा आहे. आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला बसायचं आहे. आणि यानंतर आपल्याला पितृअष्ट किंवा पितृस्तोत्र जे आपल्याला म्हणणे शक्य आहे तर ते सुद्धा पिंपळाच्या झाडाखाली बसून आपल्याला म्हणायचं आहे. आणि आपल्याला जर शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाखाली आपण एखाद्या व्यक्तीला
दानधर्म स्वरूपामध्ये काही छोटीशी मदतसुद्धा करू शकतो. यामुळे आपले पितर जे आहेत तर ते नक्कीच प्रसन्न होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील. आता अशा प्रकारे आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि पूजा करून झाल्यानंतर त्यानंतर आपण जेव्हा पितृस्तोत्र म्हणणार आहोत, पितृअष्टक म्हणणार आहोत, तर हे म्हणून झाल्यानंतर पिंपळाच्या खोडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि आपली जी समस्या आहे म्हणजे आपल्या घरामध्ये पितृदोष आहे तर तो नष्ट व्हावा म्हणून आपल्याला पितरांना प्रार्थना करायची आहे. त्यासोबतच पितरांची सेवा करण्यामध्ये आपल्याकडून जर कधी चूकभूल झाली असेल तर त्यासाठी पितरांनी आपल्याला क्षमा करावी आणि पितरांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा. तर असा आशीर्वादसुद्धा आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाच्या खोडाला स्पर्श करून आपल्याला मागायचा आहे. आणि यानंतर आपल्याला घरी यायचं आहे. घरी येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, एवढी एक काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ज्या दिवशी पितृपक्षामध्ये आपल्याला वेळ मिळेल तर त्या दिवशी आवर्जून आपल्याला पिंपळ वृक्षाची पूजा करायची आहे आणि आपल्या पितरांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त करायचे आहेत, ज्यामुळे आपला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो नष्ट होईल.